नमस्कार मंडळी, तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर इथे मी मासे घेण्यासाठी गेलेली होती। आमच्या घराजवळ नदीचे ताजे ताजे मासे मिळतात। त्याच्यानंतर इथे मी मासे आणलेले आहेत आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि सोबत चिकन आणलेली आहे। माझ्या मिस्टरांना मासे आवडत नाहीत, त्यामुळे ते मासे खात नाही, त्यामुळे त्यांच्यासाठी थोडी चिकन आणलेली आहे। त्याच्यानंतर मी आता मसाला रेडी करण्यासाठी इथे छान मीडियम आकाराचे 3 कांदे कापून घेतलेले आहेत। तुम्ही बघू शकता एकदम बारीक बारीक कापून घेतलेले आहेत। मसाला तयार करण्यासाठी एक कढई घेतलेली आहे। कढईमध्ये तेल टाकून थोडे जिरे टाकून कांदे परतवलेले आहेत। कांदे आपण ब्राऊन होतपर्यंत परतून घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर मी याच्यामध्ये 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत, ते पण परतून घेऊयात। त्याच्यानंतर एक मीडियम आकाराचा टोमॅटो टाकलेला आहे। तुम्हाला जर टोमॅटो टाकायचा नसेल तर तुम्ही स्किप करू शकता। इथे आपला मसाला थंड झालेला आहे। आता आपण हा ग्राइंडरमधून फिरवून घेऊयात। आता मासे बनवण्यासाठी मी इथे एक पॅन घेतलेली आहे। त्याच्यामध्ये थोडं तेल टाकून मसाला टाकलेला आहे। मसाला छान परतून घेतल्यानंतर याच्यामध्ये तिखट, मीठ, हळद, मसाला सगळं टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये पीसेस टाकायचे आहेत। मासा थोडा छोटा असल्यामुळे तो लवकर शिजतो। 15 ते 20 मिनिटांमध्ये शिजलेला आहे। तुम्ही बघू शकता इथे कसं छान तर्री आलेली आहे। त्याच्यानंतर हे बघा, इथे छान उकडून आपला मासा रेडी झालेला आहे आणि सोबतच इकडे मी चिकनचा मसाला बनवत आहे। इकडे आपले मासे रेडी आहेत आणि चिकन सुद्धा रेडी आहे। या मंडळी जेवायला आणि मला कमेंट करून नक्की सांगा।